हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही निघालो होतो मानघरला जाण्यासाठी. क्षणभर विश्रांतीला थोडंसं थांबलो, लाडू स्वीट्स वगैरे घेतलं आणि निघालो मग पुढे जाण्यासाठी. बाबूचा अगोदरच पोचली होती, त्यांनी दुसरी गाडी घेतली होती, ती आमच्यासाठी पुढे जाऊन थांबली होती. मग आम्ही गेल्यावर आम्ही सगळेजण एकत्र वरती चढायला म्हणजे एवढं पण वरती नाही आहे मंदिर, ह्या समोरच्या दिसतात तेवढ्याच पायऱ्या आहेत. नंतर मग सरळ रस्ता आहे आणि हा शेड दिसतोय तिथे मंदिर आहे. तिथे जाऊन मग आम्ही बाबूला घेतलं, बाबूसोबत फोटो वगैरे काढलं. त्याच्यासोबत फोटो काढायला बघा त्याला किती मनवायला लागतं, तो अजिबात फोटो काढायला बघत नव्हता. त्याला बॉटल वगैरे दाखवली, मग त्याच्यासोबत फोटो काढून घेतलं आणि मग गेलो आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी. देवीचं दर्शन वगैरे घेतलं, मग तिथे आम्ही परत फोटो वगैरे काढलं. एकदम स्वच्छ आणि सुंदर असं हा मंदिर आहे. आजूबाजूला पण भरपूर जागा आहे, जेवण करायला, बसायला, लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. ह्या आजी बाबूचं नवस बोलल्या होत्या, काय झालं तर जायवर करायला आणेन, म्हणून देवीच्या इथे जायवर करायला आणलं होतं बाबूला. नंतर मग नावी काका आले होते, बाबूला जी वारी बनवलेली ती वारी वगैरे घालून फोटो काढले आणि नंतर मग घेतलं केस कापायला. केस कापायला तो शांत बसत नव्हता. अगदी 6-7 महिने पिल्लू आहे, तो रडत होता. मग त्याला मोबाईल वगैरे दाखवून शांत केलं आणि नावी काकांना माहीत आहे ते काय नेहमीच केस कापतात. मग त्यांनी धरलं आणि मग त्यांनी हळूहळू केस कापायला घेतलं. असं इकडून तिकडून हलवून मग अशा प्रकारे केस कापून झालं. त्याच्यानंतर बाबूच्या डोक्याला चंदनाचा लेप लावला, त्यामुळे त्याला थोडं थंड वाटलं. इकडून तिकडून फिरवलं आणि मग त्यांच्या मामांनी आणलेलं आईस्क्रीम ते आम्हाला आईस्क्रीम देत होते. बाबू पण शांत होऊन आता मस्त खेळायला लागला होता. त्यांनी खिमटी वगैरे खाऊन घेतली. आणि हे बघा इकडे मुलांना देखील खेळण्यासाठी भरपूर स्लायडिंग, पाळणे, भरपूर सारी खेळणी इथे अवेलेबल आहेत. मस्त सुंदर आणि स्वच्छ परिसर आहे. जेवण बनवण्यासाठी देखील भरपूर जागा आहे. आमचं जेवण वगैरे बनवून झालं होतं. पहिली पंगत जेवायला बसले होते. इथे दुसरा शेजारी दुसऱ्या लोकांचा देखील नवस होता, त्यांनी देखील जेवण बनवायला आणलं होतं, ते देखील जेवण बनवत होते. आम्ही जेवायला बसलो, जेवण वगैरे घेतलं. जेवायला भरपूर सारे आयटम होते, चिकन, मटन, कोलंबी, गावठी कोंबडा. बाबू झोपला होता, त्याला जरा केस काढल्यामुळे शांत वाटलं, मग तो भरपूर उशीर झोपला होता. आम्ही जेवून झालं आणि आमचं जेवण झाल्यावर मग बाकीची मंडळी जेवायला बसली होती, जी राहिली होती ती. नंतर आम्ही घेतल्या शेंगा खायला. बाबू इथे झोपला होता, भाऊ त्याला वारा घालत होते. बाकीचे सगळे जेवून झाल्यावर बाबू पण उठला, त्याने देखील खिमटी वगैरे खाल्ली आणि थोडासा खेळला. नंतर मग घेतलं बाबूच्या डोक्यावरून लाडू टाकायला. लाडू टाकताना पहिल्यांदा तो मस्तपैकी बघत होता काय चाललं आहे. नंतर मग ताटाचा आवाज आल्यावर तो थोडा घाबरला आणि रडायला लागला. अशा प्रकारे मस्त